परब्रह्मरूपी ते काही सामान्य आहेत का तुकोबार आहे? तुका जरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. अरे वेदानं माझ्या तुकोबारांच्या घरी पाणी भरावं इतकी सुलभ सोजवळ वाट दाखवण्याचं सामर्थ्य माझ्या तुकोबारांमध्ये होतं. आणि तुम्ही ती वाट बघत नाही, त्याच वाटेनं जा. तिन्हीची पण ते अहो, पण त्यांनी दाखवली वाट कोणती, खरं काय खोटं काय याचा निवाळा केला. मोडून या नाना मते. तुमच्या जीवनाचं वाटोळं करणारी मतही होती इथं नास्तिकांचं मत होतं, खंडन केलं त्याचं. आणि देती सिद्धांत सौरसू, सोपा सरळ सिद्धांत दिला. ज्ञानोबारे एखाद्या दृष्टांत ज्ञानेश्वरीत सांगतात. पेरोनी शेता जाईजे, पूजोनी देव पाहिजे, तोषोनी प्रसादू घेईजे. अतिथीचा शेतात जायचंय ना, आधी पेरा, मग शेतात जाण्यात मजा आहे. देव पाहायचा आहे ना, आधी पूजा करा, मग देव पहा. प्रसाद घ्यायचा आहे ना, आधी तुमच्या घरात आलेल्या अतिथीची सेवा करा, मग प्रसाद. तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. दृष्टांतही सांगितला आणि सिद्धांतही सांगितला, पण दृष्टांत वजा करून सिद्धांतापर्यंत मूळ संवेदना ज्ञानोबारांनी आपल्याला दिली. किती दृष्टांत दिले संतांनी, पण एक एक दिलेला दृष्टांत जीवनाचं भलंच करून गेला. किती भलं केलं, नाना तऱ्हेचं भलं करण्याचं सामर्थ्य संतांनी दाखवलेल्या दृष्टांतांमध्ये आहे, सिद्धांतांमध्ये आहे. संतांची दृष्टांत आपण अनेकदा गातो, अनेकदा सांगतो, परंतु संतांची दृष्टांत आणि आपली दृष्टांत यात फरक असा आहे. आपण आपलं प्रपंचातलं रडगाणं गात गात दृष्टांत गातो, आणि संत व्यवहारातलं दुःख समाजाचं गात गात दृष्टांत गातात आणि सिद्धांतापर्यंत पोहोचून देतात. देती सिद्धांत सौरसू, तेनीची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. आता इथं श्री रंगनाथ स्वामी महाराजांचा उत्सव नसता तर आपल्याला कधी हा आनंद मिळाला असता हो? हे मिळत नाही महाराज. हे अनेक ठिकाणी तुम्ही किती शोधायला जा, तुम्हाला मिळणं कठीण आहे. इथं ज्ञानोबारांचं लोक ऐकत नाही याचं मला अजिबात वाईट वाटत नाही. आपली बायको आपला ऐकत नाही घरात, आपली पोरं आपला ऐकत नाही, मग तिथं वेळोवेळी अभंग का घ्यावे लागतात? संतांचा ऐका, संतांचा ऐका, संतांचा ऐका का सांगावं लागतं? तो या काळाचा प्रभाव आहे. इथं कोणीच कोणाचं ऐकणार नाही. काही दिवसांनी मोठ्यानं बोलणाऱ्याच लोक खरं बोलणं समजतील, चांगले कपडे घालणाऱ्यालाच माणसं साधू समजतील. मोठ्यानं बोलणारे लोक म्हणतील खरं आहे, 100% खरं आहे. पैशा वाल्यालाच लोक बुद्धिवान समजतील. समजायला लागले माणसं, विद्वत्ता लोक पाहत नाही, पैशावाला माणसं पाहतात. पैसा आहे हाच विद्वान, ज्याला पैसा आहे त्याला माणसं आळाणी असलं तरी सल्ला विचारतील. आणि एका विद्वानानं कामाचं सांगितलं, माणसं म्हणायचे डोंगरी दिवे लागतील, लागले. शेतात माणसं राहायला गेले. माणसं म्हणायचे बैलाचं शिंग सोन्याचं होईल, झालं. लाख लाख 2-2 लाख कोट्यात बैलाची किंमत गेली. विवाहाचे करार होतील, झाले. 20-20 वर्ष बायका सांभाळायच्या, 20-20 वर्ष बायकोनं नवरा सांभाळायचा. तेवढ्या वर्षात झालेली पोरं करार करून घ्यायचा आधी, लग्नानंतर ती 20 वर्षात झालेली पोरं नवऱ्याजवळ काही आणि बायकोजवळ काही. करार व्हायला लागले आपल्या देशात लग्नाची. सख्या बहीण भावाचे लग्न लागायला लागले कलियुगात. आमच्या गावात लागलं. सख्या बहीण भावाला मुलगी झाली. मी नारदाच्या गादीवरून बोलतोय. सख्या बहीण भावाला मुलगी, अजून काय राहिलं ते तर सांगणार नाही तुम्ही. संतांच्या वाटेला या, संतांच्या वाटेला या. अग्नी डाग द्यायला पोरं जर नाही, व्हिडिओ कॉलवरती अग्नी डाग देत आहेत माणसं. पैसा कमवणारी पिढी माणसं जन्माला घालतात. म्हातारपणाची काठी जन्माला घालणारी पिढी, ती प्रजा इथं संपली. हा मुलगा माझी म्हातारपणात सेवा करेल, याचं गोड बोलणं म्हातारपणातलं माझं टॉनिक असेल, ही भावना नाही राहिली जगात आता. त्याच्याकरता ज्ञानोबारांकडे लोकांना, मुलांना आणावं लागेल, तुकोबारांकडे आणावं लागेल. इथं कोण तुमचं माझं ऐकतंय महाराज? कोण? प्रपंच येतो, कोणीच ऐकणार नाही. आमच्या शेजारचं आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे. अरे आपली बायको ऐकत नाही म्हणे, तिला जर सरळ सांगितलं तर ती उलट वागते. तिला उलट सांगितलं तेव्हा ती सरळ वागते. एक दिवस म्हणे तिचे मामा आले आणि मी सांगितलं तुझे मामा आले, पुरणपोळी बनव. ती म्हणे पुरणपोळी? पिठलं भाकरी बनवते. अगं पुरणपोळी बनव, तुझा मामा खूप दिवसांनी आला, येऊ द्या ना, येऊ द्या, त्याला काय. तिनं पिठलं भाकरी बनवली म्हणे. आमच्या भागात त्याला बेसन म्हणतात. बेसन जे कोण्या सणाला चालत नाही त्याला बेसन म्हणतात. तिनं बेसन बनवलं. असा संतापला मामा तो म्हणे, इतक्या दिवसांनी हिच्या घरी आलो आणि ना बेसन बनवलं. पुन्हा पाय टाकायचं नाही त्यांच्या घरात.
मामा निघून गेले. काही दिवसांनी याचे मामा आले. आता याचे मामा आल्यावर याला वाटलं आपल्या मामाला चांगलं खाऊ घालू, पण त्याला शेतावून भाताची परीक्षा केली. त्यानं आपल्या बायकोशी कसं बोलावं लागतं याचा अंदाज त्याला पुरा आलेला होता. तो म्हणे तुझ्या मामाला जसं बेसन खाऊ घातलं तसं माझाही मामाला खाऊ घालून लवकर जाऊ दे. ते बाई म्हणे मी पुरणपोळी करीन. तो म्हणे आली गड्या गाडी रोडावर आली बा. पुरणपोळीचं मामाने जेवण केलं. मामा निघून गेले. काही दिवसानं सप्ताह होता गावात. संतोष बुवांना या नंदू बुवांना यांना बोलावलं जेवणाला. दुपारी विचारलं काय स्वयंपाक बनवायचं. टाळकरी म्हटले तुमच्या मनानं बनवावं. मालक म्हटलं साधं जेवण बनवू. त्यांना साधं जेवण आवडतं. ती बाई म्हणे तुम्हाला काही कळतं का. अहो शताब्दीच्या पुढचा उत्सव आहे आपला. साधं जेवण कसं बनवून चालेल, काहीतरी गोडधोड बनवावं लागेल. आमचे खोटे माऊली म्हटले काका तुमच्यापेक्षा काकीचा स्वभाव जरा मोकळा आहे. तो म्हणे ज्ञानेश्वर बुवा ती किती मोकळी फक्त या पठ्ठ्यालाच माहिती. तुम्ही थोडा वेळ थांबा, मी थोडी झलक दाखवतो तुम्हाला तिची. टाळकरी आली जेवण करायला. ती बाई पानं बरोबर वाढत होती, पण मालकानं मुद्दामच म्हटलं पानं जरा हळू वाढली पाहिजे. तिचं ठरलेलंच गणित होतं. ती सरळ म्हटलं म्हणजे उलटच वागायची महाराज. ती वरूनच पान फेकायची असं. मालक म्हटला पाय जो पानावर पाय की पडू देशी नाही तर ती बाई पानाहून चाले. कसं बस टाळकरींनी जेवण उरकलं. दत्तोजीबा म्हटले ती पेरणी करायला गेले शेतात. जुन्या लोकांचे दृष्टांतही मजेदार होते. पेरणी करायला शेतात गेले. दो 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 पाऊस चालू झाला. इतका पाऊस की त्या पावसात पेरणीच त्यांना करणं जमत नव्हतं. परत निघाले. कडून घेऊन गेलेले शेतात. आता यांना नदी ओलांडून गावात यायचं होतं. नदीला आलेला पूर. त्यांची बैलजोडी थर्र कापत होती. रामभाऊ म्हटला का आपल्यालाही पोहणं नाही, हिलाही पोहणं नाही. बायको जर मिली आपण जर मिलो तर काय करावं. गावातली माणसं म्हटली रामभाऊ लवकर या, डोंगरावर पाऊस चालू आहे, पाणी वाढेल नदीला. आता आता कमरे कमरे पाणी, छाती एवढं पाणी येईल लगेच, तुम्ही शहरामध्ये लवकर. अरे तो म्हणे पण पोहणं नाही. अरे म्हणे बैल नाही येळे येऊ. त्या बैलाचं शेपूट धरायचं, शेपटी धरून पुढं 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 चालत राहायचं. बैलाला पोहण्याचा गुण आहे, स्वभाव. पण त्यांची जी बैलजोडी होती त्यातला एक बैल बांडा होता. त्याला हाफ शेपटी होती, अर्धी शेपटी होती, एकाला पूर्ण शेपटी. गडबडीत त्याला काही आठवण राहिली नाही. हिच्याशी उलट बोलावं लागतं. तो म्हणे या पूर्ण लांब बैलाच्या शेपटाची शेपटी, बैलाची शेपटी तू धर आणि त्या बांड्या बैलाची शेपटी मी धरत. बाय म्हणे तुम्ही काय कमको समजता का. अहो 10 बैल जोडाय माझ्या बापाच्या घरी, मी धरते त्या बैलाची शेपटी. धरली त्या बाईने. तो म्हणे आता हिचं ऐकावंच लागेल. बैल पुढं दोघं माग, बैल पुढं दोघं माग, बैल पुढं दोघं माग. छाती एवढं पाणी आलं बा. तो म्हणे पाय त्याला शेपटी कमी आहे बरं, जरा फिट पकड. ते बाई म्हणे मी ढिल्ल धरीन. म्हणे ढिल्लही धरलं तर चालते बापा, फक्त सोडू नको म्हणजे झालं. ते बाई म्हणे हे सोडलं त्याला सोडून ती चालली वा. आणि नदी आहे ना तुमच्या गावात. पाणी बिनी येतं ना त्याला. पण समजा तुमच्या गावाला नदी आहे आजच्या दिवस असं करीत हे असल्यावर काय दृष्टांतात काय लागतं महाराज नदी आणायला. त्याला काही प्रयत्न करावे लागतात. नदी वाहती इकडं. रामभाऊ तिकडच्या काठावून चालले बायकोला वरती पाहायला. 2-4 माणसं भेटले. म्हणे रामभाऊ कुठं चालला रे. अरे म्हणे रावसाहेब बायको होऊन गेली गाड्या. म्हणे रामभाऊ काय ले का तू साधा बोळा माणूस, आपली नदी खाली वाहते आणि तू वरती चालला पाहायला तिला. तो म्हणे रावसाहेब मला पुरा अंदाज आला तिचा, ती खाली जाऊ शकत नाही आता, ती वरतीच गेली असेल म्हणे. का घात करावा लागतो प्रपंचात, किती सांगा ती आपला ऐकत नाही. महाराज म्हटले असं ती ऐकेल ती ऐकेल. कोणाकोणाला वाटलं आज आमेला पण जा मेला बाप मसला गेला.